मनोरंजन सृष्टी सध्या एकामागोमाग एक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत। त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये शोकसागर पसरला आहे। मागील काही दिवसात वैष्णवी उपाध्यायपासून ते अमीर रजात हुसेन पर्यंत अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं। आता साऊथमधून आणखी एक दुःखद बातमी समोर आलेली आहे। मल्याळम अभिनेता कोलम सुधी याचं वयाच्या 39व्या वर्षी निधन झालेलं आहे। कालच कन्नड अभिनेता नितीन गोपी याचं निधन झालेलं। 39व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला तर आज मल्याळम अभिनेता कोलम सुधी याचं अपघाती निधन झालेलं आहे। याचंही वय केवळ 39 वर्षच होतं। आज पहाटे कारला अपघात झाल्याने मृत्यू झालेला आहे। प्रसिद्ध कलाकार आणि टेलिव्हिजन अभिनेता कोलम सुधी याची कार समोरून वेगाने येणाऱ्या एका कॅरियरला धडकली। हा अपघात इतका भयानक होता की अभिनेत्याला डोक्यालाच मार लागला। तत्काळ त्याला थ्रिसूरच्या कोडुगल्लूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी वेगाने व्हायरल झाली। या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे। अभिनेता कोलम सुधी अचूक कॉमिक टायमिंगमुळे प्रसिद्ध होते। त्यांनी कथारी या 2015 साली आलेल्या सिनेमातून डेब्यू केला होता। याशिवाय त्यांनी कट्टप्पा नायके, ऋतिक रोशन अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत। तर आपल्या चॅनलच्या वतीने अशा दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली। आणि हो, आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। धन्यवाद।